राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट खंडोबा महाराज यात्रा कमिटीच्या वतीने दिनांक 27 मार्च 2026 रोजी शहरातील शनी मंदिर येथे बैठक आयोजित केली होती। या बैठकीत हिंदू संघटनांनी यात्रेदरम्यान मुस्लिम व्यावसायिकांना पाळणे व व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली। यावर ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले। यावेळी बैठकीसाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, तहसीलदार डॉक्टर अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगरसेवक, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान धार्मिक स्थळी मुस्लिमांना व्यवसाय करू देऊ नका अशी ठाम मागणी काही संघटनांकडून करण्यात आली। मात्र आर्थिक परिणामांचा विचार करता असा निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते असे मत तनपुरे व देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले। या मुद्द्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला होता। यावेळी काही तरुणांकडून घोषणाबाजी करण्यात आली। या प्रकारामुळे यात्रेपूर्वीच राहुरीत तणाव निर्माण झाला असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे आव्हान उभे राहिले आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून यागामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली। 38 वर्षापासून राहुरीतील प्रत्येक नागरिकांनी जसे सहकार्य केले तसेच यापुढे देखील करावे व यात्रेची शोभा वाढवावी। यात्रेत कोणी व्यवसाय करावा यात माझे दुमत नाही, परंतु यात्रेत कुठलाही गडरोळ करू नये, जेणेकरून राहुरी शहरासह यात्रेची अनेक वर्षाच्या परंपरेला गालबोट लागेल असे मत मार्तंड देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केले। सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।